जनगणना 2027 40 प्रश्नांमधून देशाचा आराखडा. तुमच्याबद्दल सरकार काय जाणून घेणार? तुमचं नाव काय? तुमचं वय किती? तुम्ही किती शिकला आहात? तुमचा व्यवसाय काय? तुमच्या घरात किती जण राहतात? तुमच्याकडे मोबाईल आहे का? तुम्ही स्थलांतर का केलं? आणि अगदी तुमच्या घरात इंटरनेटची सुविधा आहे का? असे तब्बल 40 प्रश्न लवकरच नागरिकांना विचारले जाणार आहे. कारण भारतात पुन्हा एकदा जनगणना होणार आहे. पण ही जनगणना केवळ देशाची लोकसंख्या मोजण्यासाठी नाही, तर देशाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासाची पुढची चित्र समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नमस्कार, मी निकिता देशमुख. आपल्या नाशिकच्या या खास रिपोर्टमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जनगणना 2027 नेमकं काय आहे. सध्या जनगणना सुरू आहे का? SIR आणि जनगणनेमध्ये काय फरक आहे? तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि सरकारला ही माहिती का हवी आहे? चला तर मग समजून घेऊया जनगणना 2027 चा सविस्तर आढावा. सर्वप्रथम जनगणना म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाची अधिकृत माहिती गोळा करण्याची प्रक्रिया. देशात किती लोक राहतात? त्यांचं शिक्षण किती आहे? ते कोणता व्यवसाय करतात? त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काय आहे? ते कुठे राहतात? आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किती लोक स्थलांतर करतात? याचं संपूर्ण चित्र जनगणनेतून समोर येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी नाही, तर याच माहितीच्या आधारे सरकार ठरवतं की कुठे नवीन शाळा हव्यात, कुठे रुग्णालयाची गरज आहे, पाणी पुरवठा आणि रस्ते कुठे वाढवायचे, सार्वजनिक वाहतूक कशी सुधारायची आणि रोजगाराच्या संधी कुठे निर्माण करायच्या. आता एक महत्त्वाचा प्रश्न, सध्या जनगणना सुरू आहे का? अनेकांच्या मनात हा एक प्रश्न आहे की सोशल मीडिया आणि विविध चर्चांमुळे जनगणना सुरू झाल्याचा गैरसमज होऊ शकतो. पण प्रत्यक्षात सध्या देशभर जनगणनेची माहिती गोळा करायची प्रक्रिया सुरू झालेली नाही. केंद्र सरकारकडून तिची पूर्वतयारी सुरू आहे. प्रशासकीय नियोजन, कर्मचारी प्रशिक्षण, डेटा संकलनाची तयारी आणि डिजिटल यंत्रणा उभारण्याचं काम या टप्प्यात होत आहे. त्यामुळे जनगणनेच्या नावाखाली कोणी तुमच्याकडून माहिती मागत असेल तर त्याची अधिकृतता तपासणं महत्त्वाचं आहे. आता आणखी एक चर्चेतला मुद्दा, SIR म्हणजे काय? SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ही निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तपासण्यासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया आहे. यामध्ये मतदारांची नावं तपासली जातात, नवीन मतदारांची नोंदणी केली जाते आणि चुकीच्या किंवा दुबार माहिती दुरुस्त केली जाते. पण लक्षात ठेवा, SIR आणि जनगणना या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. SIR चा संबंध मतदार यादीशी आहे, तर जनगणना संपूर्ण लोकसंख्येची माहिती गोळा करतं. आता जाणून घेऊया जनगणना कधी होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत जनगणना होणार आहे. तर महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांमध्ये 9 फेब्रुवारी 2027 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत जनगणना होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी प्रत्यक्ष जनगणना 2027 मध्ये होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला नेमके कोणते प्रश्न विचारले जाणार? तुमचं नाव काय? वय, लिंग, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, कुटुंबातील नातेसंबंध, मातृभाषा आणि अपंगत्वाशी संबंधित माहिती विचारली जाईल. यानंतर शिक्षणाबाबत प्रश्न असतील. तुम्ही साक्षर आहात का? तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता काय आहे? यानंतर रोजगार आणि व्यवसायाची माहिती घेतली जाईल. तुम्ही नोकरी करता का? व्यवसाय करता का? शेती करता का? तुमचा व्यवसाय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? यासोबतच स्थलांतराबाबतही प्रश्न असतील. तुमचा जन्म कुठे झाला? पूर्वी कुठे राहत होतात? सध्याच्या ठिकाणी का आलात? नोकरीसाठी, शिक्षणासाठी, लग्नानंतर की इतर कारणासाठी? या माहितीमुळे देशातील लोकसंख्येचा बदलता प्रवाह समजण्यास मदत होईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबाबतची माहितीही नोंदवली जाणार आहे. मग प्रश्न असा, सरकारला ही सगळी माहिती का हवी? कारण अमुक माहितीवरच अमुक नियोजन करता येतं. एखाद्या शहराची लोकसंख्या वाढली तर तिथे शाळा, रुग्णालय, पाणी, रस्ते आणि वाहतुकीची सुविधा गरजेची ठरते. आणि गरज नेमकी कुठे आहे हे समजण्यासाठी जनगणनेची माहिती महत्त्वाची ठरते. म्हणूनच चुकीची माहिती म्हणजे चुकीचं नियोजन आणि अचूक माहिती म्हणजे विकासाचा अचूक आराखडा. तब्बल 16 वर्षानंतर होणाऱ्या या जनगणनेतून भारताचं नवं चित्र समोर येणार आहे. लोकसंख्या किती वाढली? शिक्षणाची स्थिती काय आहे? रोजगाराचं चित्र कसं आहे? लोक कुठे आणि का स्थलांतर करत आहेत? आणि भविष्यात देशाला कोणत्या सुविधांची गरज आहे? या अनेक प्रश्नांची उत्तरं जनगणनेतून मिळणार आहे. म्हणूनच जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नाही, तर भारताच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा आधार आहे.
नाशिकची प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि तुमच्या उपयोगाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आवाज, आपला नाशिक आपला आवाज. बातम्या 24 तास.